नमस्कार, हवामान अंदाजे यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये मुसळधार पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी मध्यम होत आहे तर काही भागात जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। तरी काही भाग राहिलेले आहेत त्यांना देखील रात्री पाऊस होणार आहे हे देखील लक्षात घ्या। काही ठिकाणी पुढील 2 तासात वातावरण सक्रिय होईल तर काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे। आता सविस्तर अंदाज पहा, एकाच व्हिडिओत सर्व अंदाज पाहायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये। खूप साऱ्या जणांनी अजून सबस्क्राइब केलेले नसेल, सबस्क्राइब करा जेणेकरून अपडेट मिळत राहील। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामध्ये मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस झालेला आहे। ही स्थिती गेवराईच्या काही भागात पाहायला मिळालेली आहे। तसेच ते पावसाचे आगमन इकडे अहिल्यादेवीनगरकडे आपल्याला पाहायला मिळत आहे। पाथर्डी, कडा, भागोर, गोडेगाव, राहुरी, अहिल्यादेवीनगर या भागात देखील पावसाचं आगमन होणार आहे। मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। तसेच अलकुटी, शिरोर, मंचरचा भाग असेल, जुन्नर असेल, गोरेगावच्या बहुतांश भागात मध्यम ते मुसळधार पाऊस होणार आहे। तसेच इकडे शिरूरच्या भागात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। इकडे पाबल, मलठणचा भाग असेल या ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याचं शेतकऱ्यांनी कळवलेलं देखील आहे। तसेच अजून रात्री देखील जोर वाढणार आहे। तसेच इकडे आंबेगाव, वाडा, पेठचा भाग असेल, आले अनेचा भाग असेल, जुन्नर मध्येचा भाग आहे या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे। गुंडाच्या भागात देखील मध्यम ते जोरदार असा पाऊस पाहायला मिळणार आहे। शहापूर, वाडा, इगतपुरी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची आगेकूच या भागात पाहायला मिळत आहे। मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी बहुतांश भागात राहील। तसेच सिन्नर, संगमनेर, राजूर, इगतपुरी, श्रीरामपूर, कोपरगाव असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस आहे। मोठं संकट इजांचं पाहायला मिळत आहे। विजांचा तीव्र कडकडाट होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, कारण की विजांचा खूप मोठा आपल्याला जे आहे ते सतर्कतेचा इशारा पाहायला मिळत आहे। त्यातली त्यात अहिल्यादेवीनगरकडे देखील विजांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे। पावसासोबत हे विजांचं संकट आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच जर पाहायला गेलं तर काल विजांमुळे जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आज देखील मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट राहील। तसेच करमाळा, इंदापूर जोरदार पाऊस होणार आहे। दोंड, श्रीगोंदा, राहू, सासवड, बारामती, फलटण, लोणारच्या भागात देखील जोरदार पावसाला पोषक वातावरण आहे। तसेच करमाळ्याच्या भागात देखील मुसळधार पाऊस होणार आहे। काही ठिकाणी झाला असेल तर जे राहिलेले भाग असतील त्या ठिकाणी रात्री पावसाचा जोर वाढेल। केज तालुका, पेठ, लातूर, बार्शी भागात जोरदार पाऊस होणार आहे हे देखील लक्षात घ्या। मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे। तसेच नांदेड, परभणी, जालना, पैठण, इकडे अहिल्यादेवीनगर या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तर उद्या या भागामध्ये सर्वदूर मुसळधार पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे। लोणार, जिंतूर, हिंगोली काळजी नसावी, रात्री वातावरण सक्रिय होईल। तसेच इकडे कारंजा, अकोला, खामगाव, अकोला, अमरावती, अचलपूर या भागाचा विचार केला तर मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। मध्यम ते तीव्र असा पाऊस या भागात राहील। तसेच इकडे उत्तरेकडे पाहू शकता मालेगावचा भाग असेल, चाळीसगाव, सिल्लोड, चिखली या भागात देखील पावसाची आगेकूच राहील। सतर्क राहा, विजांचा खूप कडकडाट राहणार आहे। मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे। सोलापूरचा भाग असेल, इकडे सांगलीचा भाग असेल या पट्ट्यात जतच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। विटा, वडूज, सातारा, कडाच, कोल्हापूरचा भाग आहे या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस आज पाहायला मिळणार आहे। जतच्या भागात पंढरपूर, सोलापूर जोरदार हजेरी लागणार आहे। नांदेड जिल्हा म्हणजे पूर्ण विदर्भाच्या भागात रात्रीला पोषक वातावरण आहे। 50 ते 60% भागात जोरदार पाऊस होईल तशी शक्यता पश्चिम महाराष्ट्रात आहे। मराठवाड्यात देखील जोरदार हजेरी आज रात्रीला लागणार आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये उद्यापासून तीव्र पावसाचा जोर वाढणार आहे। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस उत्तर महाराष्ट्रात पाहायला मिळेल। शेतकरी मित्रांनो हे लक्षात घ्या, कारण की सतर्कतेचाच इशारा म्हणावा लागेल। खूप तीव्रता पावसाची आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राइब करा। धन्यवाद।